माणगाव येथील श्री गोरक्षनाथ मंदिर नवनाथ सत्संग मंडळातर्फे सद्गुरू माऊली बेटकर महाराज यांची जन्मशताब्दी उत्साहात. श्री गोरक्षनाथ मंदिर नवनाथ सत्संग मंडळ माणगाव यांच्यातर्फे रायगड भूषण व समाजभूषण पुरस्कार प्राप्त महान तपोनिधी चैतन्य ब्रह्मलीन परमपूज्य सद्गुरू माऊली बेटकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व रायगड भूषण परमपूज्य गुरुवर्य दादा महाराज शिंदे व रायगड भूषण परमपूज्य गुरुवर्य यशवंत महाराज गायकवाड तसेच ज्येष्ठ गुरुबंधू रायगड भूषण शांताराम बाळू खाडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरू माऊली बेटकर महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सव सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी श्री गोरक्षनाथ मंदिर ढालगर फाटा माणगाव येथे अत्यंत भक्तिमय पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मंडळाच्या या उत्सवात या दिवशी सकाळी 6 ते 8 या वेळेत देवदेवतांची विधिवत पूजा, यज्ञविधी, तीर्थप्रसाद, उपाध्याय सुभाष म्हस्के, सकाळी 8 ते 12 या वेळेत शोभायात्रा, ब्रह्मलीन सद्गुरू माऊली बेटकर महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक दिंडी सोहळा श्री बालाजी मंदिर माणगाव ते श्री गोरक्षनाथ मंदिर ढालगर फाटा माणगाव अशी काढण्यात आली. दुपारी 12:30 ते 1:30 ज्येष्ठ गुरुबंद वामन म्हस्के यांचे गीतेवर आधारित प्रवचन, दुपारी 1:30 ते 3:30 या वेळेत भालचंद्र खाडे, सुरेखा शिर्के, श्वेता खडतर, शैला खडतर, गीता पवार यांच्यातर्फे देण्यात आलेला महाप्रसाद असे कार्यक्रम घेण्यात आले. परमपूज्य गुरुवर्य सद्गुरू बेटकर महाराज यांचा परिचय, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या रायगड जिल्ह्याच्या पायथ्याशी असलेल्या आचळोली या गावी बेटकर महाराजांचा जन्म 18 फेब्रुवारी 1926 साली झाला. त्यांचे पूर्ण नाव विश्राम सयाजी बेटकर. ते 14 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा स्वर्गवास झाला, पण आईच्या मायेखाली आणि आजोबांच्या छत्रछायेखाली त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांचे आजोबा वारकरी संप्रदायात अग्रेसर होते, त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार घडत होते. आजोबा त्यांना रोज रामायण महाभारताच्या कथा सांगायचे. त्या इवल्याशा मनावर त्याचा अचूक परिणाम होत होता. अशा या आध्यात्मिक वातावरणात त्यांनी आपले 7वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर ते 18 फेब्रुवारी 1944 रोजी आर्मी बॉईज म्हणून आर्मीत भरती झाले. आध्यात्मिक ज्ञानासोबत त्यांना देशसेवेचेही व्रत मिळाले. आर्मीत ते वायरलेस ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी आपल्या 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या आपल्या 23 वर्षाच्या कालावधीत त्यांनी 1947 सालचे भारत काश्मीर युद्ध, 1961-62 सालचे भारत चीन युद्ध, 1965 सालचे भारत पाक युद्धात सक्रिय सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केली. त्यांचा जन्मशताब्दी महोत्सव श्री गोरक्षनाथ मंदिर ढालगर फाटा माणगाव या ठिकाणी भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. हा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण नवनाथ संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, विश्वस्त कमिटीचे अध्यक्ष शांताराम खाडे, उपाध्यक्ष वामन म्हस्के, सचिव भास्कर म्हस्के, सहसचिव शांताराम शिंदे, खजिनदार अनंत कडू, सदस्य शिवाजी सत्वे, नथुराम पालकर, महादेव मोरे, पांडुरंग मारणे, परेश खडतर, सदाशिव जुमारे, बाबू खाडे, सुभाष खाडे, हितचिंतक हेमचंद मेथा, निलेश लीलाचंद शेठ, मंगेश मेथा, व्यवस्थापक सर्व शाखांचे विश्वस्त मंडळ सदस्य व शिष्यगण, भक्तगण तसेच विंचवली ग्रामस्थ मंडळ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत भक्तिमय पूर्ण वातावरणात हा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. कोकण एक्सप्रेस चॅनलसाठी माणगाव प्रतिनिधी सुप्रिया शिंदे. कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.